उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महात्मान की जय. आईच्या उद्यातून कोणी शिकू दे, कोणीच येईल तर सर्वाला विनंती आहे. तर दर शिडीमध्ये सत्संग एक अभंग म्हणायचा प्रयत्न करायचा, जसं येईल तसं. चुकलं तर आपल्याला कोणी फाशीवर देणार नाही. आणि एक नवल सांगतो तुम्हाला. आईला ते बोबडं बोलणारं लेकरू आवडतं की मोठं लेकरू आवडतं? बोबडं बोलतं. हा, मग चुकल्यालाच देवाला आवडतं, चुकलेलंच आवडतं. प्रेम भांडलं आहे की नाही? बोबडं का होईना, बोबडं लय आवडतं आईला. म्हणून मला येईना कसं म्हणून कसलंच लय आवडतं, शाण्याचं आवडतं. म्हणून भजन करण्याचा प्रयत्न करा. दर शनिवारी तुम्हाला भजनाला सत्संगाच्या सुरुवातीला देण्यात येईल किंवा सत्संग झाला भजन म्हणायचा प्रयत्न करायचा. सत्संगाचा एकच उद्देश आहे की आपल्याकडे परिवर्तन व्हावं, आहे की नाही? आपल्यात काहीतरी परिवर्तन व्हावं, आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं म्हणून सत्संग. आणि सत्संगाचे महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. सत्संगाची तयार आहे, सत्संगामुळे कुणाकुणाचे फायदे झाले, कुणाकुणाचा उद्धार झाला सांगणार आहे समोर. तर आजची सेवा समाप्त आहे.